स्टँडर्ड 6 सब्जेक्ट सायन्सचा पहिला चॅप्टर ज्याचं नाव आहे नॅचरल रिसोर्सेस एअर, वॉटर अँड लँड. आता मित्रांनो थोडक्यात बघूयात की नॅचरल रिसोर्सेस मध्ये एअर, वॉटर अँड लँड म्हणजे काय. आता आपल्याला इथे एक पिक्चर दिसतंय 1.1 खाली नंबर दिलेला आहे, त्यामध्ये तिथं लिहिलंय की स्पेअर्स ऑफ द अर्थ. ठीक आहे. आता इथे आपल्याला 3 शब्द दिसतात, ते लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर. तर लिथोस्फिअर काय आहे, तर लिथोस्फिअर म्हणजे जमीन आणि त्या खालचा भाग. वरती दिले हायड्रोस्फिअर. हायड्रोस्फिअर म्हणजे काय, तर पाणी, वॉटर हे येतं हायड्रोस्फिअरमध्ये. आणि तिसरं दिलेलं आहे आपल्याला ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण जे आपल्याला दिसतंय, त्यामध्ये हवा आणि बाकीच्या गोष्टी येतात. आता लेफ्ट साईडला आपल्याला एक मुलगा दिसतोय ज्याच्या हातात दुर्बीण आहे आणि तिथं लिहिले ऑब्झर्व. आता ऑब्झर्व करायला सांगितलं त्यांनी आपल्याला, तर ते काय सांगतात ते बघू पुढे आपण, की ऑब्झर्व द पिक्चर अलॉंग साईड अँड आन्सर द क्वेश्चन्स. आता हे त्यांनी सांगितलं की या पिक्चरमध्ये बघा तुम्ही, हा जो 1.1चा पिक्चर दिलेला आहे स्पेअर्स ऑफ द अर्थ म्हणून, तर त्याला ऑब्झर्व करायचं आहे आणि आपल्याला जे क्वेश्चन विचारले त्याचे उत्तर द्यायचे. तर पहिला प्रश्न आहे, वेअर डू वी सी द बर्ड्स. आता या पिक्चरमध्ये आपल्याला बर्ड्स कुठं दिसतं ते, तर बर्ड्स आपल्याला दिसतं ते आकाशामध्ये, म्हणजेच द बर्ड्स दॅट वी कॅन सी इन द स्काय ऑर इन द ॲटमॉस्फिअर. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न दिलाय, वेअर इज द काऊ ग्रेझिंग, म्हणजे ही जी गाय दिसते ती कुठे चरतीये, तर ती काव म्हणजेच ती गाय ही ग्राउंडवरती चरतीये. म्हणजेच काय, तर द काव इज ग्रेझिंग ऑन लिथोस्फिअर ऑर द काव इज ग्रेझिंग ऑन द लँड. ठीक आहे. तिसरा प्रश्न दिलेला आहे, लोकेट द ट्रीज अँड द रोड. तर त्याचं उत्तर आहे, द ट्रीज अँड द रोड आर लोकेटेड ऑन द ग्राउंड, किंवा द ट्रीज ऑर द रोड लोकेटेड ऑन द लिथोस्फिअर. ठीक आहे. आता चौथा प्रश्न बघू. तिथं दिलंय की वेअर डज द रिव्हर कम्स फ्रॉम अँड हाऊ डज इट फ्लो. तर रिव्हर कुठून येते, तर रिव्हर माउंटेन मधून येते, म्हणून आपण काय लिहिणार, द रिव्हर कम फ्रॉम द माउंटेन. आणि हाऊ डज इट फ्लो, आणि ही रिव्हर कशी वाहतीये, तर ही झिगझॅग पद्धतीने वाहतीये. ठीक आहे, म्हणून इट फ्लो ॲज अ झिगझॅग. पाचवा प्रश्न आहे, वेअर इज द एरोप्लेन. आता यामध्ये एरोप्लेन दिसतंय का तुम्हाला. ठीक आहे. तर हे एरोप्लेन बघा इथं वरती दिलेलं आहे ढगांच्या वरती. तर आपण काय लिहिणार, एरोप्लेन कुठं दिसतंय आपल्याला, तर हे एरोप्लेन दिसतंय ॲटमॉस्फिअर मध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे, वेअर आर द फिश सीन. मासे कुठं आहेत. आता तुम्हाला इथं खाली दिसतंय का मासे, हे बघा इथं खाली मासे आहेत. हे मासे कुठं आहेत, तर मासे आहेत पाण्यामध्येच, म्हणजेच द फिश आर सीन इन द हायड्रोस्फिअर. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, ऑन व्हॉट इज द सेल बोट फ्लोटिंग. तर फ्लोट कुठं करते ही सेल बोट, तर ती रिव्हर मध्ये फ्लोट करते. आता पुढच्या भागाकडे वळू आपण, नॅचरल रिसोर्सेस. ठीक आहे. आता इथं उजवीकडे दिलेलं आपल्याला नॅचरल रिसोर्सेसची डेफिनेशन. तर नॅचरल रिसोर्सेसची डेफिनेशन काय आहे, तर एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ अँड फॉर फुलफिलिंग देअर बेसिक नीड्स दे आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. तर हवा, पाणी आणि जमीन ह्या सर्व गोष्टी जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहेत, आणि ह्या एकदम बेसिक गोष्टी आहेत, त्याला म्हणायचं नॅचरल रिसोर्सेस. आता इथं वाचूयात आपण थोडंसं काय दिलेलं आहे.
You can see that some things in the picture are in water, some on land and some in the sky, that is in the air. म्हणजे या पिक्चरमध्ये काय दिलेलं आहे ते आपल्याला त्यांनी थोडक्यात सांगितले, काय काय गोष्टी जमिनीवर आहेत, काही पाण्यात आहेत आणि काही आकाशात आहेत. Thus, all things on the earth are associated with water, air and land. Air, water and land are called Earth's atmosphere. बघा आता यांनी सांगितलेलं आहे की अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये काय काय आहे, तर एअर, वॉटर अँड लँड, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर रिस्पेक्टिव्हली, ह्या 3 गोष्टी आहेत. Moreover, different living things occupy these 3 spheres of the earth. ठीक आहे. These living things and the part of the lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy are together are called biosphere. तर हे तिन्ही जे घटक आहेत, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअरचे, ह्या तिघांना एकत्र केलं तर काय म्हणायचं, बायोस्फिअर. ठीक आहे. आता हे बाकीच्याने छोटं छोटं दिलेले आहेत सेंटेन्सेस, हे या पिक्चरमध्ये आपण वरती पाहिलेले आहेत. आता इथं आपल्याला परत त्यांनी एक डायग्राम दिलेली आहे पिक्चर फॉर्मॅटमध्ये, ती बघूयात आपण. की 1.2 नंबर आहे तिचा आणि त्याचं नाव आहे प्रोपोर्शन ऑफ लँड अँड वॉटर. म्हणजे पाणी आणि जमीन यांचं प्रोपोर्शन दिलेलं आहे आपल्याला. तर इथं दाखवले की पाणी म्हणजे वॉटर किती दिलेले, 71% पृथ्वीवरती पाणी आहे आणि उरलेले 29% जमीन आहे. म्हणजे बघा पूर्ण 100% पैकी 71% पृथ्वी पाण्याने वेढलेली आहे. द वॉटर ऑन द अर्थ इज अबाउट 71% अँड द लँड इज 29%. ठीक आहे. आता पुढं दिलेले कॅन यू रिकॉल व्हॉट आर द 5 लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर. आता आपण इथं बघतोय पहिलं दिलेलं आपल्याला एअर. आता एअरमध्ये त्यांनी हे टाईप दिलेले आहेत. आता आपण आधी ही डायग्राम बघून घेऊ. 1.3 दिलेलं आहे, त्याचे प्रोपोर्शन्स ऑफ द व्हेरियस गॅसेस इन द एअर. ह्या एअरमध्ये हे 5 घटक दिलेले आहेत. तर कोणते कोणते ते आपण डावीकडून बघू. सगळ्यात आधी दिलं नायट्रोजन, त्याचं सर्वात जास्त पर्सेंटेज आहे, ते किती 78%. हा जो निळा पोर्शन दिसतोय तुम्हाला, हा नायट्रोजन 78% आहे. दुसरा लाल जो पोर्शन दिलेला आहे तो ऑक्सिजनचा आहे 21%. आणि नंतर दिले आर्गॉन जो की आहे 0.9%. त्यानंतर अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर तो किती आहे 0.07%. आणि सगळ्यात शेवटी कार्बन डायऑक्साईड आहे 0.03%. ठीक आहे. तर इथे हे सगळं दिलेलं आहे. हे एकदम शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कशाचं काय किती पर्सेंटेज दिलेलं आहे, एअरमध्ये कोणत्या कोणत्या गॅसेसचं किती पर्सेंटेज आहे. ठीक आहे. आता आपल्याला इथं काय खाली दिलं आहे की सम युसेज ऑफ गॅसेस इन एअर, याचे युजेस काय आहेत. ठीक आहे. आता आपण बघूयात आधी नायट्रोजनचं. नायट्रोजन काय करतोय तर हेल्प लिव्हिंग थिंग्स इन टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स. इट इज युजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया अँड एअरटाईट पॅकेजिंग ऑफ फूडस्टफ्स. म्हणजे जे आपले डबे असतात ना ते एअरटाईट असतात, तिथं नायट्रोजन ते जे पॅकेज ते फूडस्टफ्सचे जे बनवतात ना तिथं नायट्रोजनचा यूज होतो. ऑक्सिजनचा काय यूज आहे तर नेसेसरी फॉर रेस्पायरेशन इन लिव्हिंग थिंग्स अँड फॉर कंबशन. म्हणजे आपण जो श्वासोच्छवास घेतो त्याच्यासाठी आणि कंबशनसाठी ऑक्सिजनचा यूज होतो. नंतर दिले कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचा यूज काय होतोय, प्लांट्स यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड आणि यूज्ड इन फायर एक्सटिंग्युशर. आपण जे बघतो लाल कलरचे असतात बघा फायर एक्सटिंग्युशर, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचा यूज केलेला असतो. आता पुढं आर्गॉन दिलंय. आर्गॉनचा यूज कशात आहे तर इलेक्ट्रिक बल्बमध्ये त्याचा यूज केला जातो. हेलियमचा यूज कशाला करतात तर ऑप्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप्स. पुढं दिले निऑन. निऑन यूज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट अँड फॉर स्ट्रीट लाईटिंग. म्हणजे आपण जे डेकोरेशन वगैरे करतो आणि रस्त्यावरचे दिवे वगैरे बघतोय तर तिथं निऑन गॅसचा यूज करतात. ते खाली क्रिप्टॉन आणि झेनॉन दिले आणि क्रिप्टॉनचा यूज दिले फ्लोरोसंट ट्यूब
आणि झेनॉनचा यूज कशात आहे तर फ्लॅश फोटोग्राफीमध्ये. ठीक आहे. आता इथं ऑलवेज रिमेंबर म्हणून एक यांनी दिलेलं आहे, ते तुम्ही वाचून घ्या. तर आपण वाचूया ते काय दिलेलं आहे. द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ इज सस्टेन ड्यू टू द बॅलन्स बिटवीन व्हेरियस गॅसेस अँड अदर कन्स्टिट्यूएंट ऑफ एअर. तर आपल्याला हे जे आपली जी पृथ्वी आहे ही कशामुळे बॅलन्स झालेली आहे, तर भरपूर गॅसेस आहेत आणि ते समतोल प्रमाणात आहेत, त्यामुळं हे सगळं सस्टेन आहे, म्हणजे हे सर्व एकत्रितपणे बॅलन्स झालेलं आहे. द ॲटमॉस्फिअर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर. इट अलाउ द लाईट अँड हीट ऑफ द सन टू रीच द अर्थ which is necessary for the life, but it prevents the harmful elements from the reaching the earth. It is in the atmosphere that fog, clouds, snow and rain are produced. तर या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता इथं दिलेले ऑब्झर्व अँड डिस्कस. आता यांनी प्रश्न विचारलाय की व्हॉट इज द सिमिलॅरिटी इन द 3 पिक्चर्स बिलो. What do you see in these 3 pictures? You have to tell the 3 similarities. तर आता आपल्याला काय दिसते, पहिल्यामध्ये धुरकंड दिसतात ते कारखान्याच्या, त्यामधून प्रदूषण दिसतंय आपल्याला, म्हणजे जो गॅस वगैरे बाहेर निघतोय ते दिसतंय. दुसऱ्यामधून पण गाडीमधून हे दिसतंय आपल्याला, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतोय. आणि तिसऱ्यामध्ये दिसतंय पिक्चरमध्ये की आग लागली तिथून पण प्रदूषण वगैरे होते किंवा गॅसेस बाहेर पडतात असं दिसतंय आपल्याला. म्हणजेच इथं दिलंय थोडक्यामध्ये एअर पोल्युशन होते असं दिसतंय आपल्याला. तर हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज इन द एअर थ्रू कंबशन ऑफ फ्युल्स. हार्मफुल सबस्टन्सेस काय होतं त्यातून, तर नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि सूट, या गोष्टी हार्मफुल सबस्टन्सेस आहेत. ठीक आहे. आता इथं दिलेलं की ओझोन लेअर दिलेली आणि द प्रोटेक्टिव्ह शेल. ओझोन लेअरला प्रोटेक्टिव्ह शेल का म्हणायचं, तर हे इथं आपल्याला दिलेलं आहे. आता आपण ते वाचून घेऊयात थोडक्यात. देअर इज अ लेअर ऑफ ओझोन. ओझोनलाच म्हणतात O3, शॉर्टमध्ये त्याला O3 असं म्हणतात केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये. गॅस इन द लोअर पार्ट ऑफ स्ट्रॅटोस्फिअर. आता आपण जे मागाशी बघितलं लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर, तसं हा एक स्ट्रॅटोस्फिअर आहे. हा पण एक भाग आहे ॲटमॉस्फिअरमध्ये, हा एक भाग येतो. पुढे दिले ओझोन गॅस इज नॉट डायरेक्टली युजफुल फॉर द सर्वायवल ऑफ लिव्हिंग थिंग्स, येट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग थिंग्स टू हॅव this layer of ozone at a high altitude around the earth. The ultraviolet rays coming from the sun are very harmful for living things. यांनी सांगितलंय की जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, जे सूर्यकिरणापासून येतात ते लिव्हिंग थिंग्ससाठी हार्मफुल आहेत, धोकादायक आहेत. ठीक आहे. तर ओझोन गॅस ॲब्झॉर्ब्स दिस रेज, ॲज अ रिझल्ट लाईफ ऑन अर्थ इज प्रोटेक्टेड. तर ओझोन लेअर काय करतोय, जी सूर्यापासून हार्मफुल किरण येतं ते आपल्याला अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणून, तर त्यापासून हा ओझोन लेअर आपल्याला वाचवतोय. तर हा प्रोटेक्टिव्ह शेल म्हणून काम करतोय. पुढे दिले द ओझोन लेअर इज डिस्ट्रॉइड इफ केमिकल गॅसेस लाईक कार्बन टेट्राक्लोराइड और द क्लोरोफ्लोरोकार्बन्स यूज्ड इन एअर कंडिशनर्स अँड रेफ्रिजरेटर्स मिक्स विथ द एअर. The 16th of September is celebrated as Ozone Protection Day all over the world to make everyone aware of the importance of ozone. ओझोन प्रोटेक्शन डे पण आपण साजरा करतो पूर्ण जगामध्ये आणि त्याची तारीख आहे 16 सप्टेंबर. ठीक आहे. आता यांनी इथं विचारलंय, ती मुलगी एक दाखवली आणि तिने प्रश्नार्थक नजरेने ती पाहते आणि तिने विचारले डू यू नो, म्हणजे तुम्हाला माहिती आहे का. तर काय माहिती आहे का तर ते आपल्याला पुढे दिले. इन मेट्रोपॉलिटन सिटीज लाईक मुंबई, पुणे और नागपूर, बोर्ड्स आर डिस्प्लेड ॲट द प्लेसेस ऑफ हेवी ट्रॅफिक टू शो द प्रोपोर्शन्स ऑफ द व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द एअर ॲट दॅट प्लेस. ड्यू टू दिस बोर्ड्स वी कॅन सी द अमाऊंट ऑफ हार्मफुल एलिमेंट्स इन द एअर. तर तिने असं विचारलंय की तुम्हाला माहिती आहे का, जे मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत म्हणजे मुंबई, पुणे किंवा नागपूर, तिथं हे रस्त्यांवरती बोर्ड लावलेले असतात, त्यामध्ये तुम्हाला जे हार्मफुल एलिमेंट्स आहेत गॅसेसमधले त्यांचं प्रोपोर्शन दिलेलं असतं, असं तिथं तिने विचारलेलं आहे. तर तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या सिटीमध्ये आहे का असे बोर्ड, तुम्ही पाहता का ते, असं तिने तिथं विचारलेलं आहे. आता इथं एक मुलगी दिसतीये, तर तिने विचारलंय की यूज युअर ब्रेन पॉवर.
आणि व्हॉट वुड हॅव हॅपन इफ देअर वेअर नो एअर ऑन द अर्थ. जर पृथ्वीवरती एअर नसेल तर काय होईल, असा प्रश्न तिथे विचारलाय. साहजिकच पृथ्वीवरती जर एअर नसेल तर आपण श्वास घेऊ शकणार नाही, कुणीच घेऊ शकणार नाही. पुढे दिलेलं आहे वॉटर आणि खाली ट्राय दिस. म्हणजे यांनी इथं एक एक्सपेरिमेंट दिलेलं आहे, तो तुम्हाला ते तुम्ही पूर्ण वाचून घ्या की त्यांनी काय एक्सपेरिमेंट सांगितलेला आहे तो. आणि त्यांनी इथं थोडक्यामध्ये त्या एक्सपेरिमेंटची माहिती दिलेली आहे की कोणते कोणते गॅसेस वगैरे वापरलेत. ठीक आहे, पुढं आपण जातोय आणि तिथं आता इथं वाचूयात आपण. इन नेचर वॉटर ऑकर्स इन 3 स्टेट. म्हणजे पाणी हे 3 स्टेटमध्ये. ठीक आहे. वॉटर डज नॉट हॅव कलर. पाण्याला रंग नाही. टेस्ट और ओडर. म्हणजे त्याला टेस्ट पण नाही आणि वास पण नाही. मेनी सबस्टन्सेस रेडिली डिझॉल्व इन वॉटर. बहुतेक खूप सारे असे पदार्थ आहेत जे वॉटरमध्ये डिझॉल्व होतात. देअरफॉर वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट. द ब्लड ऑफ ॲनिमल अँड द सॅप इन प्लांट्स कंटेन व्हेरी हाय प्रोपोर्शन ऑफ वॉटर. आपले जे रक्त आहे किंवा प्राण्यांचं लिव्हिंग थिंगचं जे रक्त आहे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रोपोर्शन सगळ्यात जास्त असतं. नो लिव्हिंग थिंग कॅन सर्वाइव्ह विदाउट वॉटर. पाण्याशिवाय लिव्हिंग थिंग म्हणजे जीवित वस्तू जिवंत राहू शकत नाही. देअरफॉर इट इज सेड दॅट वॉटर इज लाईफ. म्हणून पाण्याला जीवन म्हटलेलं आहे. हे यांनी थोडक्यात तिथं सांगितलेलं आहे. आता खाली हा मुलगा ऑब्झर्व करतोय काहीतरी. त्यांनी काय सांगितले, ऑब्झर्व अँड डिस्कस. तर तो म्हणतोय की हे बघा तुम्ही 1.5 डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन द अर्थ. ठीक आहे. आणि उजवीकडे आपल्याला एक चार्ट पण दिलेला आहे. त्यामध्ये 2 भाग केलेले. पहिला भाग दिले वॉटर अवेलेबल ऑन अर्थ आणि दुसरा भाग आहे पर्सेंटेजचा, की किती प्रमाणामध्ये किती प्रोपोर्शनमध्ये या गोष्टी आहेत. आणि खाली दिलेले टोटल 100%. म्हणजे आता आपल्याला त्या तिन्हींची बेरीज 100% यायला पाहिजे. ठीक आहे. आता आधी आपण हे पिक्चर बघूयात. डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन द अर्थ. इथं दिलेलं आहे सीज अँड ओशन. ठीक आहे. तर तिथं पहिलं दिलं आहे ग्राउंड वॉटर, आईस अँड वॉटर इन अदर फॉर्म्स. आणि दुसरं दिलेलं आहे वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग. जे हिरव्या कलरमध्ये एकदम छोट्या साईजमध्ये दिलं आहे ना, ते वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग म्हणजे पिण्यायोग्य पाणी. आणि दुसरं जे दिसतंय ग्राउंड वॉटर, आईस वॉटर इन अदर फॉर्म्स, ते म्हणजे आईसच्या रूपामध्ये किंवा पाण्याखाली जे जमिनीखाली पाणी आहे ते इथं अदर फॉर्म्समध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. आता आपण हा चार्ट बघू. सी आणि ओशन हे किती टक्के? 97% आहे. ठीक आहे. त्यानंतर आता एक 2.7चं तिथं आपल्याला लिहायचं आहे की काय म्हणून. आणि तिसरं दिलेलं आहे आपल्याला वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग, फ्रेश वॉटर. ठीक आहे. आता 2.7 दिलेलं आहे आणि 97% दिलेलं आहे. पण हे 2.7 काय राहिलेलं आहे आता आपल्याला. ह्यांनी एक सी दिलेलं आहे, दुसरामध्ये छोटं ब्रॅकेट सोडलं आपल्याला तिथं की 2.7% काय हे तुम्ही शोधून लिहा. आणि तिसरं दिलेलं आहे वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग. आता आपल्याला ह्या लेफ्ट साईडच्या निळ्या ग्राफमध्ये या पिक्चरमध्ये आपल्याला दिसतंय की डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन अर्थ 97% काय दिसतंय आपल्याला, पूर्ण सी आणि ओशन आहे. आणि 2.7 म्हणजे थोडं जास्त आहे. आणि हे जे वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग आहे एकदम छोटं हिरव्या रंगातलं. म्हणजे 2.7% काय राहिलेलं आहे आपलं ते ग्राउंड वॉटर, आईस अँड वॉटर इन अदर फॉर्म्स. म्हणजे जमिनीखालचं पाणी आणि आईसमध्ये रूपांतर असलेलं पाणी हे 2.7% आहे. तर आता आपण 97% प्लस 2.7% केलं तर आपलं उत्तर किती येतंय आणि 100% व्हायला किती राहते. म्हणजेच वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंगसाठी किती राहते तर 0.3% राहते. म्हणजे पिण्यायोग्य पाणी किती आहे तर 0.3% वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग म्हणजेच जे फ्रेश वॉटर आहे. ठीक आहे. आता इथं दिलेले ऑब्झर्व अँड डिस्कस. तर इथं आपल्याला काय काय दिसतंय. इथं नदी दिसतीये, त्यानंतर इथं घरं दिसतात, एक म्हणजे गाव दिसते, पाण्याची टाकी दिसते, कारखाना दिसतोय, धुराडे दिसतात, पर्वत दिसतात, गाड्या धुवायला लोक आलेले दिसतात, शेती दिसते, ढग दिसतात.
आता यांनी काय विचारलंय, डू अदर लिव्हिंग थिंग्स यूज वॉटर लाईक वी डू. ठीक आहे, म्हणजेच आपण जसं पाणी वापरतो तसं बाकीचे लिव्हिंग थिंग्स पण वापरतात का. त्याचं यांनी पुढं काय दिले की वी यूज वॉटर इन लार्ज क्वांटिटीज. वी हॅव लर्न दॅट वॉटर ऑन द अर्थ इज रेग्युलेटेड थ्रू द वॉटर सायकल. द वॉटर वेपर फॉर्म फ्रॉम ओशन्स is the main source of water in the water cycle. It gets converted into rain, creating fresh water sources on earth. आता युजेस ऑफ वॉटर म्हणजे कशासाठी आपण पाण्याचा यूज करतोय ते इथं दिलेलं आहे. त्या ज्या महिला आहेत ते कपडे धुण्यासाठी यूज करतात, ते मुलं दिसतात ते पाण्यामध्ये पोहतात, ते माणसं ते गाड्या धुतात, ते या सगळ्या गोष्टींसाठी आपण पाण्याचा यूज करतोय. आता इथं पिवळ्या रंगाच्या पाटीमध्ये दिलेले ऑलवेज रिमेंबर. काय ऑलवेज रिमेंबर ठेवायचे, तर पहिला मुद्दा दिलाय यूज वॉटर स्पॅरिंगली. दुसरा दिलाय ब्लॉक वॉटर, लेट इट पर्कोलेट. तिसरा दिलाय स्टोअर वॉटर वेर एव्हर पॉसिबल. आणि चौथा दिलाय रियूज वॉटर वेर एव्हर पॉसिबल. रिमेंबर, स्टोअर वॉटर डज नॉट बिकम स्टेल ॲट वन्स. तर या सर्वांचा अर्थ काय होतोय की पाणी बचत करा, जिथं होईल शक्य तिथं पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करता असेल तर करा. या सर्व इथं गोष्टी दिलेल्या आहेत. आता इथं यांनी परत विचारले कॅन यू टेल, म्हणजे इथं प्रश्न दिलेत त्याची उत्तर तुम्ही देऊ शकता का. देऊ शकतो आम्ही उत्तरं. ते पहिला प्रश्न विचारला त्यांनी की व्हॉट इज लँड मेड अप ऑफ, की जमीन कशापासून बनलेली आहे. तर जमीन कशापासून बनलेली आहे, तर जमीन बनलेली आहे लँड इज सीन इन द फॉर्म ऑफ स्टोन्स, सॉइल, बिग रॉक्स. या गोष्टीपासून जमीन बनलेली. बघा इथं लँड म्हणून लाल अक्षरामध्ये लिहिलं आहे, तर त्याच्या खाली पहिल्या ओळीमध्येच आपल्याला याचं उत्तर दिलं आहे. आणि दुसरं विचारले इज लँड फ्लॅट एव्हरीवेअर, तर त्याच लाईनला आपल्याला दिलं आहे की इट इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर. प्रत्येक ठिकाणी जमीन ही फ्लॅट नाही आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न विचारलाय व्हॉट डू यू सी ऑन लँड. तर आपण जमिनीवर काय काय बघतोय, जमिनीवर आपण बघतो झाडं असतात ते, म्हणजेच वी सी ऑन लँड माउंटेन, ट्री, प्लांट एक्सेट्रा. या गोष्टी आपण जमिनीवर बघतो. ठीक आहे. चौथा प्रश्न काय विचारलाय, तर डज मॅन प्रोड्यूस ऑइल ऑर लँड, म्हणजे माणूस जमीन किंवा माती बनवू शकतो का. तर माणूस जमीन आणि माती नाही बनवू शकत. म्हणजेच द मॅन कॅन नॉट प्रोड्यूस सॉइल ऑर लँड. हे एक नॅचरल प्रोसेस आहे. इट इज अ नॅचरल प्रोसेस अँड इट टेक्स हंड्रेड्स ऑफ इयर टू प्रोड्यूस सॉइल. म्हणजेच जमीन किंवा ही माती जी जमिनीवरची दिसते आपल्याला, ही बनण्यासाठी शेकडो वर्षांचा कालावधी लागतो आपल्याला. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय दिलाय व्हॉट हॅज मॅन क्रिएटेड ऑन लँड. माणसाने जमिनीवर काय काय बनवलंय, तर माणसाने जमिनीवर बनवलंय बिल्डिंग बनवले आहेत, धरणं बनवलेली आहेत. म्हणजेच द मॅन हॅज क्रिएटेड ऑन लँड्स, द डॅम्स अँड बिल्डिंग्स एक्सेट्रा. या गोष्टी माणसाने बनवलेल्या आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय विचारलाय, तर इफ अ डीप पीट इज डग इन द ग्राउंड व्हॉट डू यू फाइंड देअर. म्हणजे जर तुम्ही जमीन खोदली तर तुम्हाला काय मिळेल. जर आपण जमीन खोदली तर आपल्याला त्यामध्ये माती मिळेल. म्हणजेच इफ यू डीप पीट इन अ ग्राउंड वी कॅन सी सॉइल, रॉक्स अँड एक्सेट्रा. हे आपल्याला जमीन खोदल्यावरती मिळेल. ठीक आहे. आता इथं यांनी परत एक काहीतरी एक्सपेरिमेंट दिलेलं आहे आणि बघा म्हणतो ते काय नेमका एक्सपेरिमेंट. तर इथं दिलेलं आता आपल्याला 1.7 म्हणून लेयर्स ऑफ द मिक्सचर इन द बॉटल. ठीक आहे. इथं दिलेलं आहे. आता आपण खालून बघूयात की इथे एक भांडं दिलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये काय काय टाकलंय. ठीक आहे. तर खाली काय दिसत आहे, बिग स्टोन्स म्हणजे मोठे दगड आहेत, त्यानंतर स्मॉल स्टोन थोडे छोटे आहेत, सँड म्हणजे वाळू दिसतीये, सॉइल म्हणजे माती दिसते आणि त्याच्यावरती दिलेले ड्राय लिव्ज म्हणजे झाडाची वगैरे सुकलेली पानं आहेत ना, ती इथं दिलेली आहेत आपल्याला. तर हे अशा पद्धतीने हे लेयर्स आहेत आणि याचंही मिक्सचर या बॉटलमध्ये त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे. ठीक आहे. आता आपण पुढची डायग्राम बघू, फिगर बघूयात आपण. 1.8 लेयर्स ऑफ लँड. कुठल्या कुठल्या लेयर्स असतात त्या बघूयात. आता खाली दिलेली सगळ्यात पहिली बेड रॉक.
त्याच्यावरची आहे लेअर ऑफ सॉइल अँड स्मॉल रॉक्स. तिसरी आहे इमॅच्युअर सॉइल. आणि त्याच्यावरती दिले सॉइल म्हणजे माती दिलेली आहे. ठीक आहे. आणि त्याच्यावरती दिले ह्युमस. आणि वरती दिले की त्या एका रोपट्याला वरती त्याची वाढ होताना दिसते आपल्याला. ठीक आहे. आता ह्युमस काय प्रकार आहे बरं? तुम्ही विचार करता ह्युमस दिले, पण ह्युमस हा प्रकार काय आहे? तर ह्युमस म्हणजे काय आहे की जो झाडाचा पाला पाचोळा वगैरे पडतो जमिनीवरती, तर त्या झाडाचे पाला पाचोळा पडून तो कुजतोय, ती प्रोसेस आहे ह्युमसची. ठीक आहे. तर त्या प्रकाराला ह्युमस म्हणून नाव दिलेलं आहे. ह्युमस म्हणजे काय, तर प्लांट अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, जे झाडं आणि त्यांची फुलं वगैरे पडतात किंवा पानं पडतात ते त्याचं डिकम्पोजिशन होतं आणि मातीमध्ये त्याचं रूपांतर होतं. हे सगळं आहे ह्युमसचा प्रकार. म्हणजे ह्युमस कसं आहे, काय आहे ह्युमस म्हणजे काय, तर डिकम्पोजिशन ऑफ प्लांट्स, जे आपल्याला दिसतं ते झाडाची पानं वगैरे, त्याचं डिकम्पोजिशन होतं आणि माती होती. ठीक आहे. तर पुढे बघू आता आपण सॉइलची फॉर्मेशन कशी होती, द प्रोसेस काय त्याची. तर द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन तर दिलेलं आहे आपल्याला. द प्रोसेस ऑफ, मी खालची सेकंड लास्ट लाईन वाचतोय. तर द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन इज स्लो अँड कंटिन्युअस. म्हणजे काय, मी मागाशी तुम्हाला सांगितलं की माणूस बनू नाही शकत आहे, या मातीला माणूस बनवू शकत नाही, याला शेकडो वर्षांचा कालावधी लागतो. तेच यांनी सांगितले की ही प्रोसेस स्लो आहे आणि कंटिन्यू आहे, हे सतत चालू झालेली आहे. इट टेक्स अबाउट 1000 years फॉर अ 2.5 सेंटीमीटर थिक लेअर ऑफ मॅच्युअर सॉइल टू फॉर्म. आता बघा, यांनी सांगितले की हजारो वर्ष लागतं ते 2.5 सेंटीमीटर म्हणजे 2.5 सेंटीमीटर थिक लेअर बनवण्यासाठी हजारो वर्ष लागतं ते. बापरे, एवढा उशीर लागतो आपल्याला सॉइल फॉर्मेशनला. त्यामुळे ही नॅचरल प्रोसेस आहे, ही मानवनिर्मित नाही आहे. तर पुढं आता यांनी दिलेलं आहे की डू यू नो. मगाशी जसं आपण बघितलं तर डू यू नो, तसंच इथं दिलेलं आहे डू यू नो. तर आता हे काय म्हणतं ते बरं, काय आपल्याला माहिती आहे का, यांनी प्रश्न विचारलाय. ह्युमस इज द लेअर फॉर्म ऑन सॉइल ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स बाय मायक्रोब्स. मागाशी जसं तुम्हाला सांगितलं ह्युमस म्हणजे काय आहे, तर डिकम्पोजिशन होते प्लांट्सचं आणि ॲनिमल्सचं बाय मायक्रोब्स, त्यापासून ह्युमस बनतंय. ह्युमस सप्लाइज nutrients to the soil. Humus is also important for aerating the soil and for holding water in the soil. म्हणजे सॉइलसाठी हे न्यूट्रिएंट म्हणून पण काम करते आणि पाणी जे होल्ड करून ठेवण्याची क्षमता पण ह्याच्यामध्ये आहे. द प्रोपोर्शन ऑफ ह्युमस इन द अप्पर लेअर ऑफ गुड फर्टाईल सॉइल इज अबाउट 33% to 50%. याचे पर्सेंटेज दिलेलं आहे. आता तुम्हाला यांनी तुमचं ब्रेन पॉवर यूज करायला सांगितली. कशासाठी, तर वॉट आर द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ सॉइल, क्लासिफाय देम ॲज बायोटिक अँड अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट. आता तुम्ही म्हणता की बायोटिक आणि अबायोटिक आहे, तर थोडक्यामध्ये बायोटिक म्हणजे लिव्हिंग थिंग्स आणि अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स. ठीक आहे. पुढं काय दिले आता यांनी, पर्सेंटेज दिलेत बघा. आता आपल्याला यांनी एक चार्ट दिलाय छोटासा, त्यामध्ये पर्सेंटेज दिलेत, जे आपण मागाशी बघितलं होतं. लँड दिलेलं आहे आपल्याला 29%. ठीक आहे. पृथ्वीवरती जमीन किती, तर 29%. त्यामध्ये आता परत पुढं काय दिले, पोर्टेबल वॉटर आणि फ्रेश वॉटर किती आहे, 0.3%. आपण मागाशी बघितलं 97% काय आहे समुद्रामध्ये आणि 0.3 काय फ्रेश वॉटर आहे. आता पुढे दिले ऑक्सिजन. ऑक्सिजनचं प्रमाण किती, 21%. ठीक आहे. बघूयात पुढं काय म्हणतात आता हे. आता जवळजवळ हा चॅप्टर संपत आलेला आहे आणि यांनी विचारले व्हॉट वी हॅव लर्न. तुम्ही काय शिकला बरं या चॅप्टरमध्ये. तर बघूयात आपण काय शिकलोय. आता एवढं आपण सगळं शिकलेलं, पण एक रिकॉल आणि एक थोडक्यामध्ये आपण त्याची माहिती घेऊयात. द एलिमेंट्स अवेलेबल इन नेचर विच इज फुलफिल द बेसिक नीड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. बरोबर. पुढचा दुसरा मुद्दा काय दिलेला आहे, तर एअर, वॉटर अँड लँड आर इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्सेस. हे नॅचरल रिसोर्सेस आहेत. नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय, की जे माणसं आपण बनवू शकत नाही. आता माती बनवू शकत होतो का आपण, नाही.
पाणी बनवू शकतोय का आपण? नाही. जमीन बनवू शकतोय का? नाही. म्हणजे हे काय आपल्याला नैसर्गिक देणगी आहे, तर हे नॅचरल रिसोर्सेस आहेत. पुढे दिलंय सॉइल हॅज बोथ बायोटिक अँड अबायोटिक कॉन्स्टिट्यूएंट. ठीक आहे, मगाशी आपण बघितलं बायोटिक आणि बायोटिक. पुढे दिले देर आर मेनी कॉन्स्टिट्यूएंट्स ऑफ एअर सच ॲज नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, इनर्ट गॅसेस, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल. एअरमध्ये कॉन्स्टिट्यूएंट काय आहेत म्हणजे एअरमध्ये काय काय असतं? नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे आणि बाकीच्या गोष्टी आहेत. पुढे दिलंय द ओझोन लेअर इज प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ. मगाशी आपण बघितलं, तुम्हाला आठवत असेल तर आठवा की ओझोन लेअर काय करतोय आपल्याला, जे अल्ट्राव्हायोलेट रेज येतात ते आपल्याला सूर्यकिरणापासून जे येतात ते त्यापासून वाचवतोय आपल्याला हा ओझोन लेअर. आणि त्यामुळे तो काय आहे तर तो आहे प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ. ठीक आहे. पुढे दिलंय नॅचरल रिसोर्सेस शुड बी युज्ड केअरफुली अँड स्पॅरिंगली. म्हणजे ते म्हणतात की तुम्ही हे सर्व काळजीपूर्वक वापरा. ठीक आहे. तर या पद्धतीने आपला हा पहिला चॅप्टर संपलेला आहे. तुम्हाला जर काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही खाली कमेंट करू शकता, जर काही डाऊट वगैरे असेल तुम्हाला तर. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ठीक आहे.